आणि नेमका त्याच काळामध्ये भक्त कुंडलिक उत्सव होता. गावोगावचे लोक जत्रेसाठी येणार होते. भजन, कीर्तन, अभंग असा सोहळा रंगणार होता. नामदेवांचं कीर्तन ऐकायला सगळी मंडळी उत्सुक होती. पण नामदेव महाराज गावाहून परत कधी येणार हे माहीत नव्हतं. मोबाईल फोन्स नव्हते ना त्यावेळेला, त्याच्यामुळे माहीत नव्हतं कधी येणार. आता त्यांच्या अनुपस्थितीमध्ये जनाबाईंनी कीर्तन करावं असं नामदेव महाराजांच्या आईची म्हणजे गोणाईची इच्छा होती. जनाबाई पूर्वीपासून उत्तम अभंग रचायच्या, त्यामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेची, शब्द सामर्थ्याची आणि संवाद कौशल्याची गोणाईंना पूर्ण कल्पना होती. आणि म्हणूनच जनाबाईंनी आता लोकांसमोर कीर्तन करावं अशी त्यांची इच्छा होती. खरं तर नामदेव महाराजांच्या कीर्तन परंपरेला साजसं कीर्तन करणं हे खूप मोठं आव्हान जनाबाईंपुढे होतं. पण आत्मविश्वासानं त्यांनी ते पेललं. त्यांचं कीर्तन लोकांना खूप आवडलं. प्रत्यक्ष विठ्ठल म्हणजे आपली पंढरीची आईच आपल्या पाठीशी आहे, मग आपल्याला घाबरायचं काहीच कारण नाही अशी समजूत जनाबाईंनी स्वतःची काढली. स्वतःच्या क्षमतांची आणि त्यांना आता स्वतःचीही हळूहळू ओळख पटायला लागली होती. आजच्या भाषेत आपण याला सेल्फ अवेअरनेस असं म्हणतो. आता त्यांचं कीर्तन लोक भान हरपून ऐकायचे आणि कीर्तन संपल्यावर संत जनाबाई असा नामघोष करायचे. ऐकूया त्यांचंच येग विठाबाई सादर करते शमिका.